नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला अजूनपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। निम्न चारगड प्रकल्पामध्ये मोर्शी तालुक्यातील समाविष्ट खोपडा गावातील प्रकल्पग्रस्त 4 डिसेंबर रोजी जिल्हा कचेरीवर धडकले होते। त्यावेळी निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, परंतु निवेदनातील विषय निम्न चारगड प्रकल्प मौजा खोपडा प्रकरण 13-14 अंतर्गत भूसंपादित केलेल्या सुधारित बांधकाम मूल्यांकनाच्या रकमेत असलेल्या तफावतीची स्पष्टता न केल्यामुळे व मूल्यांकनामध्ये पारदर्शकता नसल्यामुळे अखेर खोपडा गावातील प्रकल्पग्रस्तांनी 26 डिसेंबरला निवेदन देऊन 27 डिसेंबर पासून मोर्शीतील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला। या प्रकरणाच्या रकमेत असलेल्या तफावतीची स्पष्टता व पारदर्शक चौकशी करून 498 प्रकल्पग्रस्तांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा आणि पुनर्वसन मधील उर्वरित नागरी सुविधाची कामे पूर्ण करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील। या उपोषणामध्ये खोपडा गावातील सर्व नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, मोर्शी, अमरावती। पुनर्वसन समिती खोपडा अध्यक्ष प्रवीण उमाळे। आम्ही इथे खोपडा ग्रामस्थ सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी आमरण उपोषण करत आहे आणि आमच्या इथे झालेल्या मूल्यांकनाच्या गैरप्रकाराच्या विरोधात आमचं हे आहे आणि आम्ही गेल्या 2 दिवसापासून 27 तारखेपासून इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे। तरी कोणतीही राजकीय लोक किंवा प्रशासकीय अधिकारी अजूनपर्यंत या उपोषणाला भेट दिली नाही। यामागचं त्यांचा काय हेतू आहे हे आम्हाला अजूनपर्यंत साध्य झालेला नाही। पण जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला आमच्या मागणं पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या मांडून आमरण उपोषण करू आणि आमच्या हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढू। नमस्कार, मी सरपंच खोपडा या गावाची आहे आणि माझा विषय आहे उपोषण। या ठिकाणी उपोषणाचे कारण म्हणजे निम्न चारगड प्रकल्प अंतर्गत भूसंपादित केलेल्या सुधारित बांधकाम मूल्यांकनाच्या रकमेत खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज झाला आहे। त्याकरिता आम्ही आमरण उपोषण करत आहे आणि जोपर्यंत खोपडा या गावातील जनतेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यात ठरवले आहे। धन्यवाद। मी ग्राम संघाचे अध्यक्ष आहे आणि खोपडा निम्न चारगड प्रकल्प खोपडा या गावाचे आम्ही सर्व नागरिक रहिवासी आहोत। आमच्या गावात हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार पूर्णपणे निघाला पाहिजे आणि सर्व गोरगरीब लोकांना उपोषणाच्याद्वारे आम्हाला सर्वांना आमचा होणारा अन्याय थांबला पाहिजे आणि सर्वांना याचा मोबदला भेटला पाहिजे। जोपर्यंत आम्ही मोबदला आम्हाला मिळणार नाही आणि आम्हाला सध्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकणार नाही। आमचं आमरण उपोषण असंच चालू राहील ही आमची सर्व नागरिकांना, सर्व मोर्शी तहसीलला आमची ही आग्रहाची विनंती आहे आणि आव्हान आहे।